तर विद्यार्थ्यांनो इकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेजचे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव आपल्या सर्वांना या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थ्यांनो आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे। तसेच चॅनलला आपल्याला सबस्क्राइब पण लगेच करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे ही एकदम फ्री मध्ये पाहण्यासाठी सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या समोर असा आहे की वाहनांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आरशाचा वापर केला जात असतो। प्रत्येक वाहनामध्ये जे आरसे असतात कोणत्या प्रकारचे असतात? अंतर्वर्क, सूक्ष्मदर्शक, बहिर्वक्र किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहणार आहे। बहिर्वक्र आरशाचा उपयोग जो आहे प्रत्येक वाहनामध्ये केलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी खानदेशातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ येथे कोणते आहे ते सांगायचं आहे। खानदेशातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ याजवळ कोणते आहे ते सांगायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे। फेकरी या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र जो आहे आपल्याला स्थित असलेले दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। कोणत्या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस असे संबोधले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। महाराष्ट्र एक्सप्रेस असे कोणत्या रेल्वे मार्गास म्हणतात? नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे किंवा मुंबई, अमरावती। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। कोल्हापूर, नागपूर या रेल्वे मार्गाला महाराष्ट्र एक्सप्रेस असे म्हटले जात असते। तर पाहूया पुढचा प्रश्न काय राहील ते। बिटुमिनस हा खालीलपैकी कशाचा अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। बिटुमिनस हा कशाचा प्रकार आहे? कोळसा, खडक, मॅग्नेशियम, ग्रेनाइट। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। बिटुमिनस जो आहे कोळशाचा अतिशय प्रसिद्ध असलेला प्रकार दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की वातावरणातील अतिसूक्ष्म कण कोणत्या रंगाचा प्रकाश टाकतात ते आपल्याला विचारलेलं आहे। वातावरणातील अतिसूक्ष्म जे कण असतात ते तर निळ्या, लाल, पिवळा किंवा हिरवा। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। निळ्या रंगाचा प्रकाश जो आहे वातावरणातील अतिसूक्ष्म कण टाकताना आपल्या सर्वांना दिसून येतात। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांचे कोणते भजन अतिशय प्रसिद्ध आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या संतांचे? तर तुकडोजी महाराज यांचे। चक्री भजन, सोंगी भजन, खंजेरी भजन किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। खंजेरी भजन जे आहे विद्यार्थ्यांनो तुकडोजी महाराज यांचे जे आहे अतिशय प्रसिद्ध असलेले आहे। घेऊया पुढचा प्रश्न। दिग्दर्शक हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले होते ते विचारलेलं आहे। मासिकाचं नाव आहे दिग्दर्शक। हे बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे, महर्षी कर्वे किंवा महात्मा गांधी। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे या ठिकाणी की बाळशास्त्री जांभेकर यांनी जो आहे आपल्या समोर दिग्दर्शक हे मासिक सुरू केलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रश्न असा आहे की गरुड हा भारतातील कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे ते आपल्याला सांगायचं आहे। पक्षी आहे गरुड हा महाराष्ट्र, पंजाब, गुजरात किंवा कर्नाटक। ऑप्शन क्रमांक 2 आणि 2 म्हणजे पंजाब राज्याचा जो आहे राज्यपक्षी गरुड हा असलेला आपल्याला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। सर्वात जास्त बौद्ध समुदाय कोणत्या राज्यामध्ये आढळतो ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या समुदायाचे प्रमाण? बौद्ध लोकसंख्येचे किंवा समुदायाचे प्रमाण कोणत्या राज्यात जास्त आहे? महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश। तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये बौद्ध समुदाय सर्वात जास्त स्थित असलेला आपल्याला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही ते आपल्याला विचारलेलं आहे। नसलेला ग्रंथ ओळखायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। द प्रॉब्लेम ऑफ रुपी, हू वेर शुद्राज कास्ट इन इंडिया किंवा अस्पृश्यतेचा प्रश्न। आता या ठिकाणी हा जो ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच आहे। दुसरा ग्रंथ कोणता आहे? हू वेर शुद्राज हा पण ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे। कास्ट इन इंडिया हा जो ग्रंथ आहे हा पण ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे उत्तर आपलं की अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही। आता हा कोणाचा ग्रंथ आहे? तर विद्यार्थ्यांनो विठ्ठल रामजी शिंदे यांचा जो आहे अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ असलेला आपल्या सर्वांना दिसून आलेला आहे।
या ठिकाणी विषाणूंना पाहण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? विषाणू जे असतात त्यांना पाहण्यासाठी कशाचा उपयोग केला जात असतो? खुल्या डोळ्यांनी दिसतात का, दुर्बीण किंवा मायक्रोस्कोप किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 3 मायक्रोस्कोपचा जो वापर आहे विषाणूंना पाहण्यासाठी केला जात असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. मध्य व दक्षिण सह्याद्रीमध्ये कोणता खिंड आहे ते आपल्याला लागतो ते विचारलेलं आहे. मध्य व दक्षिण सह्याद्रीमध्ये तर पालघाट, कुंभार्ली किंवा कळकट किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पालघाट हा जो खिंड आहे मध्य तसेच दक्षिण सह्याद्रीमध्ये लागत असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की दगडी कोळशाचा वापर जो आहे प्रामुख्याने कोणत्या ऊर्जा निर्मितीसाठी करतात ते विचारलेलं आहे. दगडी कोळशाचा वापर कोणत्या ऊर्जा निर्मितीसाठी केला जात असतो? औष्णिक, जल, पवन किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. औष्णिक विद्युत निर्मितीसाठी दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर केलेला दिसून येत असतो. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. पेरियार नदीकाठी खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे ते विचारलेलं आहे. नदीचं नाव पेरियार असे आहे. या ठिकाणी पोचमपड, उकई, इडुक्की किंवा जायकवाडी? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. पेरियार नदीकाठी जो आहे इडुक्की नावाचं धरण स्थित असलेले आपल्याला पाहावयास मिळते. प्रश्न असा आहे द्रौपदी मुर्मू खालीलपैकी कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. द्रौपदी मुर्मू यांनी आसाम, ओडिसा, मणिपूर, तेलंगणा? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. ओडिसा या राज्याच्या रहिवासी द्रौपदी मुर्मू यांनी असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न पुढचा पाहूया. कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रेल्वे लाईन्स आहेत आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात जास्त रेल्वे लाईन्स कोणत्या राज्यामध्ये आहेत? उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. उत्तर प्रदेश राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे लाईन्स स्थित असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येत असतात. घेऊया पुढचा प्रश्न. एक वेळेस रक्तदान केल्याने पुढे किती महिने त्या व्यक्तीस करता येत नाही ते आता विचारलेलं आहे. जर कोणत्या व्यक्तीने एक वेळेस रक्तदान केले तर पुढे किती महिने करता येत नाही? 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. कमीत कमी 3 महिने जो आहे एक वेळेस रक्तदान केलेल्या व्यक्तींना पुन्हा रक्तदान करता येत नाही किंवा नाही केले पाहिजे असते. त्यांच्या तब्येतीसाठी चांगले असणार आहे. परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधारा कोणत्या नदीकाठी स्थित आहे? आता परभणी जिल्ह्यात जो दिग्रस बंधारा आहे तो कोणत्या नदीकाठी आहे? गोदावरी, गंगा, वैतरणा? वरीलपैकी सर्व? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. गोदावरी नदीकाठी परभणी जिल्ह्यामध्ये दिग्रस बंधारा असताना आपल्याला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. मराठा हॉस्पिटल कोणत्या ग्रस्तांसाठी सुरू करण्यात आलेले होते? ते कोणते ग्रस्त होते त्यांच्यासाठी मराठा हॉस्पिटलची सुरुवात करण्यात आलेली होती? हातीरोग, देवी, प्लेग किंवा पोलिओ? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. प्लेगग्रस्तांसाठी मराठा हॉस्पिटलची सुरुवात करण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळालेली आहे. भारतीय राष्ट्रध्वज मधील केसरी रंग जो आहे कशाचे प्रतीक आहे ते विचारलेलं आहे. राष्ट्रध्वजामधील जो केसरी रंग आहे तो कशाचे प्रतीक आहे? शांतता, त्याग, वीरता किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. त्यागाचे प्रतीक म्हणजेच राष्ट्रध्वजामधील जो केसरी रंग आहे विद्यार्थ्यांनो तो असलेला आपल्याला जाणून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये कोणता वायू असतो विचारलेलं आहे. जे हवेमध्ये फुगे उडवले जातात त्यामध्ये कोणता वायू असतो? नायट्रोजन, हेलियम, कार्बन, ऑक्सिजन? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. हेलियम वायू जो आहे हवेमध्ये उडणाऱ्या फुग्यामध्ये आपल्याला असताना आढळून येत असतो. गुलाबी क्रांती कशाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली होती? क्रांती आहे गुलाबी ही क्रांती कांदा, दूध, अंडी किंवा ज्वारी? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कांदा उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी गुलाबी क्रांती ही करण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळालेली आहे. राष्ट्रपतीच्या गाडीवर खालीलपैकी कोणते चिन्ह असते ते विचारलेलं आहे. भारताचे राष्ट्रपती यांच्या गाडीवर खालीलपैकी पर्यायापैकी कोणते चिन्ह असते? अशोक स्तंभ, जय स्तंभ, लाल किंवा ताजमहाल? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अशोक स्तंभाचे चिन्ह राष्ट्रपती यांच्या गाडीवर आपल्याला असलेले दिसून येत असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. खानापूरचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कोणते विचारलेलं आहे? खानापूरचे पठार सांगली, सातारा, जालना, पालघर? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सांगली जिल्ह्यामध्ये खानापूरचे पठार स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात.
तर घेऊया पुढचा प्रश्न. नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेली आहे. ट्रॉफीचं नाव आहे नायडू ही प्रसिद्ध ट्रॉफी. कबड्डी, बुद्धिबळ, हॉकी किंवा क्रिकेट. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. या ठिकाणी बुद्धिबळ खेळाशी संबंधित म्हणजेच नायडू ट्रॉफी असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळालेली आहे. खेतान ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आता खेतान ट्रॉफी विचारलेली आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या खेळाशी संबंधित येते. कबड्डी, बुद्धिबळ, हॉकी किंवा क्रिकेट. तर ऑप्शन क्रमांक 2च योग्य राहणार आहे. बुद्धिबळ खेळाशी खेतान ट्रॉफी ही संबंधित असलेली आपल्या सर्वांना जाणून आलेली आहे. घेऊया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये गडकऱ्यांचे बंड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झालेले होते. गडकऱ्यांचे बंड विचारलेली आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालेले होते. सातारा, नाशिक, कोल्हापूर किंवा नागपूर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडकऱ्यांचे बंड महाराष्ट्रामध्ये झालेले आपल्या सर्वांना दिसून आलेले आहेत. घेऊया पुढचा प्रश्न. मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती. विचारलेला आहे मुस्लिम लीग यांची स्थापना 24 डिसेंबर 1906, 10 डिसेंबर 1906, 30 डिसेंबर 1906 किंवा विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी 20 डिसेंबर 1906 ऑप्शन्समध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 30 डिसेंबर 1906 या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना झालेली आपल्याला माहीत असलेली आहे. घेऊया पुढचा प्रश्न. विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे पुढीलपैकी कोणते किरण असते ते विचारलेलं आहे. विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे कोणते किरण असते. गॅमा किरण, बीटा किरण, क्ष किरण, अल्फा किरण. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे क्ष किरण असतात ते आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे वेदांकडे परत चला हा संदेश खालीलपैकी कोणामार्फत देण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे. कशाकडे. वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिलेला होता. दयानंद सरस्वती, स्वामी श्रद्धानंद, स्वामी विवेकानंद, दादाभाई नौरोजी. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. दयानंद सरस्वती यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो वेदांकडे परत चला असा संदेश आपल्या सर्वांना दिलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थ्यांना सुपर क्लासला सोडण्यापूर्वी जो आहे महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे आपण काय केलेले आहे की 470 पेजेसचे एक PDF तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो. हे जे PDF आहे आपल्याला फक्त आणि फक्त किती 149 मध्ये मिळत आहे. या PDFला सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कारण आता जी नुकतीच जिल्हा परिषद झालेली आहे, नगर परिषद, जिल्हा परिषद, तसेच तलाठी भरती, हे सर्व जे भरत्या झालेले आहेत त्यामध्ये बरेच या 470 पेजेसच्या ईबुकमधील क्वेश्चन्स आलेले आपल्याला पाहाव्यास म्हणजे माहीत झालेली आहे की आलेली आहेत आणि त्या कारणास्तव हे PDF आपल्याला जर नक्की घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे व्हॉट्सअप करायचा आहे. त्यावर आपण केल्याच्यानंतर व्हॉट्सअप आपल्याला QR कोड दिला जाईल आणि 149चे पेमेंट झाले की ते लगेच PDF 470चे ईमेलवर दिले जाईल आपल्या सर्वांना. तर जोही विद्यार्थी इच्छुक आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. तसेच पोलीस भरतीसाठी आपण एक बॅच लॉन्च करणार आहोत. बॅचमध्ये लॉन्च करायचं असं जॉईन व्हायचं असेल तरीही आपण काय करता व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता विद्यार्थ्यांनो आणि त्यामध्ये आपलं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.